पुण्यात येऊन हे नाही पाहिलं तर काय पाहिजे. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये. तर आम्ही आज चाललेलो आहे पुण्यामध्ये फिरायला, ज्याच्याशिवाय पुणे अधुरं आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा व्लॉग आणि बघत राहा. निघालोय आता आम्ही, बघू आता पुढचं काय काय होतंय, तुम्हाला दिसेनच सगळं. फायनली आम्ही निघालेलो आहे आता. सर लय लवकर आलेले आहे, त्याच्यामुळे काय माहित नाही. सर तुमचं काय म्हणणं आहे? सरांनी फुल तयारी करून आलेले आहेत सर आज, हेल्मेट विल्मेट घालून. पुण्यामध्ये पकडले ना पावती पाडतात, मग चांगलीच पाडतात पावती. भाऊ थोडे शब्द. आमचा आहे ना असा अचानकच प्लॅन ठरलेला आहे. आता काय सांगू तुम्हाला, काल रात्री मी आला सहज म्हणलं जाऊ. ह्या भाऊला म्हणलं होतं मी 11पर्यंत, हा भाऊ 1ला आलाय, उठलाय 11:30ला. काय म्हणा याला, ऊन तर बेकार लागते काय सांगू. वेलकम टू वाघोली. आम्ही मेन रोडला लागलेलो आहे आता. भाऊनी गाडी पिसायला सुरुवात केलेली. पलीत आलं ना तुम्हाला काय गोष्ट नाही भेटणार असं नाही, पण तुम्हाला मेजर गोष्ट एकलंय भेटते, ट्रॅफिक. आता हा भाऊ इतका उशीर आलाय ना, काय सांगू तुम्हाला. ट्रॅफिक इतकं लागणार आहे आम्हाला वाघोलीतनं निघायलाच अर्धा पाऊण तास जात असतो. हे बघा मागं ट्रॅफिक किती. असे वाघोलीचं ट्रॅफिक नात करते काय, यायलाच लागते. कुठं? वाघोली केसनल पाटा बोलते. नशीब इतकं भारी आहे काय सांगू तुम्हाला. जिथं जाऊ तिथं ट्रॅफिक लागते आम्हाला. आता परत ट्रॅफिक लागलेले हो का. हे बघा सिग्नल पण आम्हाला म्हणतोय तुम्ही लवकर गेले नाही पाहिजे, थांबत जा. याला काय दिसतोय रे, हे काय कॅमेरा ॲडजस्ट करायला काय आम्हाला जमत नाही. आम्ही काय प्रोफेशनल नाही. पहिलाच व्लॉग घ्या, बघू आता हळूहळू सवय लागणच. आमचे डेली व्लॉग नाही पडते ना असे मध्ये आधी, थोडेसे खतरनाक व्लॉग पण येतील काहीतरी. आमचं जरा हाय प्लॅनिंग पुढं जाऊन. बघत राहा तुम्ही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मोकळा रोड, लय मोकळा रोड आहे काय सांगू तुम्हाला. लवकर उठा सांगितलं होतं ना. बोल ते झालं थोडं इकडं तिकडं होत राहतं. हाला होतं टाईट होतीच. आता फायनली भाऊला आता जसा मनसोक्त रस्ता पाहिजे ना तो भेटलेला आहे. सिग्नल नाही ओब्या, नशीब चांगलं आहे आपलं. लागलं परत ट्रॅफिक लागलं. आईला नशीबच काय म्हणावं, लय नशीब खरं आहे आमचं. बेकार. भाऊ तुमचं म्हणणं काय, आपण जाऊ ना लवकर हडपसर. 5 मिनिटात पोहोचतो. किती? 5 मिनिट फक्त. उतरलोय आता आम्ही. भाऊ गाडी लावतो. हो हेअरस्टाईल झाली असं तर निघायचं का आता. चला हेल्मेट चला एक्सप्लोर पुणे. हाऊस पेटून घ्यायची. भाऊ मा हात धरू ना, मला पुण्यातलं लय माहीत नाही. कसं आहे मी पुण्यातलाच आहे, पण मला लय एवढं आहे गल्ल्या बोळ्यांचं माहीत नाही. या भाऊची शाळा इथे मानलं, याला सगळं माहिती असणार. आले नवीन ब्लॉगिंग चालू केलीच नाही. कॅमेरा कसा धरतात तेच कळत नाही. चालायचं थोडं आता, चालायची का आम्हाला सवय झालेली. आम्ही हॉस्टेल कॉलेज 3 किलोमीटर लागतंय चालायला. कधी भाऊ येतो घ्यायला, पण कधीच टाईम नसतोय. आजपर्यंत एवढं सेकंड इयरला आलो आम्ही, एक पहिलं लेक्चर केलं नसेल एक सुद्धा. आपल्या शिक्षकांनी जर हा ब्लॉग बघितला ना, काय होत नाही कळण मीटिंगमध्ये काय होत नाही. आलो आता आप्पा बळवंत चौकात आम्ही. जाऊ दे ते आता माझ्या डोक्यावर नाही, दाखवलं असतं त्याला. अशी असतात केस अशी. भाऊ म्हणन तसंच, भाऊ म्हणला सरळ तर सरळ. थोडं मंडे चालू झाली आपली. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. बोला गणपती बाप्पा. आमचा प्लॅनिंग होता बाहेरूनच दर्शन घ्यायचा, पण आता बघू चतुर्थी पण आहे, मुहूर्त पण आहे. घेऊ आता आतमध्ये जाऊनच दर्शन घेऊ. बघू आता आतमध्ये यायला आम्हाला व्हिडिओ काढायचा चान्स भेटला तर काढू. पुढं पुण्यात येऊन हे नाही पाहिलं तर काय पाहिजे. आमच्या मनात पण नव्हतं काय, पण आमचं अचानक ठरलं आणि आत्ता इथं आल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे की आज चतुर्थी पण आहे. दर्शन तर झालं आमचं फायनली आतमध्ये जाऊन, पण आता आतमध्ये आम्हाला व्हिडिओ काढण्यात अलाउड नाही, तर पण जप्ता आला असता. पण खूप चांगलं दर्शन झालं. इथून पुढे आता बघू आमचा काय प्लॅन ठरतोय. बोला गणपती बाप्पा. हो रे चला.